प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मीडियाच्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्ही अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन क्लिक करा, बेल आयकॉनला प्रेस करा। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तुमच्या प्रत्येक विषयाच्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं सविस्तर पद्धतीने मिळणार आहेत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वी लेसन नंबर 4 गोपाळचे शौर्य या धड्याचे प्रश्नोत्तर। इंग्लिश मीडियमच्या सुलभ भारतीमधील हा पाठ असून पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यांत उत्तरे लिहा। प्रश्न अ, कर्णागड कुठे वसलेला आहे? आणि ज्याचं उत्तर आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे। उत्तर तुमच्या लक्षात आलंय? जी उत्तर तुम्हाला लिहून घ्यायची ही सर्व व्हिडिओ थांबवून तुम्ही ही सर्व उत्तरे लिहून घेऊ शकता। आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न आ, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? ज्याचं उत्तर आहे गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग म्हणजेच वणवा लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला आणि मग म्हणूनच गोपाळने वरील वाक्य बोलले। या प्रश्नानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक ई, गोपाळने आग विझविण्यासाठी काय केले? ज्याचं उत्तर आहे गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला। त्यानंतरचा प्रश्न आहे ई, आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? ज्याचं उत्तर आहे आग वेळेवर विझली नसती तर पशु पक्षी झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती। यानंतर पुढील प्रश्नांकडे वळूया। कोण कोणास म्हणाले ते सांगा। म्हणजे जे वाक्य आपल्याला ऑरेंज कलर मध्ये दिलं आहे हे वाक्य कुणी कुणास उद्देशून म्हणाले ते आपल्याला धड्यावरून ओळखायचे। तर पहिलं वाक्य आहे, अरे वेण्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू? आणि ज्याचं उत्तर आहे शिक्षक गोपाळला हे वरील वाक्य बोलले। प्रश्न आ, माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे ना? आणि ज्याचं उत्तर आहे गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला। ई आहे, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो। आणि हे वाक्य शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले। अशा पद्धतीनं आपण ही वाक्य पाहिली आहेत। आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 3, गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला आणि तो का आवडला ते तुम्हाला लिहायचं आहे। ज्याचं उत्तर आहे गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता। त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती। झाडांबरोबरच पशु पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते आणि म्हणूनच गोपाळचा हा गुण आपल्याला साहजिकच सर्वांना आवडेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, चर्चा करा व सांगा। नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणकोणत्या असतात त्यांची यादी करा। जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणं आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा। आता विद्यार्थ्यांनो, या गोष्टींवरती तुम्हाला तुमच्या ग्रुप्समध्ये चर्चा करायची आहे, मित्रांशी चर्चा करायची आहे, परिवारातील सदस्यांशी चर्चा करायची आहे। पहिला आपला मुद्दा काय? नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती। आता नैसर्गिक आपत्ती जी निसर्गातच तयार होते
नैसर्गिक स्वरूप असते, ज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा काहीही संबंध नसतो. जसं की भूकंप येणं, नदीला पूर येणं, खूप सारा पाऊस झाल्यानंतर अनेक नद्यांना पूर येतात, यांना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे नेमकं काय? दुर्घटना घडणं, एखाद्या गोष्टीमध्ये मानवाच्या हस्तक्षेपामुळे एखाद्या कारखान्याला आग लागणं, अशा प्रकारची आपत्ती म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कोणकोणत्या आहेत? मी काही उदाहरणं तुम्हाला आत्ताच वरती सांगितली आहे. त्यांची यादी करा बरं, की अमुक अमुक आपत्ती ही नैसर्गिक आहे. ज्वालामुखी असणं, भूकंप असणं, वणवा लागणं, या सगळ्या नैसर्गिक आपत्ती झाल्या. तर मानवनिर्मित काय असतील बरं? अपघात होणे, प्रदूषण वाढणे, मग ते ध्वनी प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल की वायू प्रदूषण असेल, या मानवनिर्मित आपत्ती आहेत. जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणं आवश्यक आहे? वणवा लागल्यावर जंगल जळून खाक होतं आणि जंगल हे प्राण्यांचं घर आहे, अधिवास आहे. त्यामुळे तिथे वणवा लागू नये यासाठी आपल्याला आपल्या पातळीवर वेगवेगळे उपाय करता येतील. त्यासाठी आपण एकमेकांशी चर्चा करून जास्तीत जास्त उपाय या बाबतीत शोधूया. आणि आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला खेळूया शब्दांशी. खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषण, क्रियापद रिकाम्या चौकटीत आपल्याला भरायचे आहेत. प्रश्न पहिला आहे, कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. आता पहिलं वाक्य आपण वाचलंय. दुसरं वाक्य आहे, ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. सर्वांचेच चेहरे उजळले होते. आता या 4 वाक्यांच्या बाबतीत आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद पाहूया. पहिल्या वाक्यात कर्णागड हे नाम आहे, तर दुसऱ्या वाक्यात ड्रायव्हर आणि गाडी या गोष्टी नाममध्ये मोडतात. तिसऱ्या वाक्यात पाईप आणि गोपाळ हे नाम आहे आणि सर्वनामांमध्ये तो म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो गोपाळ, ती मुलगी, अशा पद्धतीने नामाविषयी वापरलेल्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. विशेषण म्हणजे काय? की ज्या पद्धतीने गोपाळने तो लांब पाईप ओढत आणला, पाईप ओढत आणला असं म्हटलं असतं तरी जमलं असतं, परंतु लांब पाईप ओढत आणला म्हणजेच काय? पाईपाविषयी अधिक माहिती दिलेली आहे. सर्वांचेच चेहरे उजळले. चेहरे उजळले, उजळले हे आपण विशेषण म्हणू शकतो. क्रियापद आहे, वाढवला, आणला आणि होते. क्रियापद म्हणजे काय? ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि वाक्य पूर्ण होतं अशा शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. आहे, वाढवला, आणला, होते, दिसतो आणि असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. कंसात काय शब्द दिलेत? अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा. चला प्रश्नांनुसार सोडवूया. ऑरेंज कलरचे शब्द याच कंसातून घेऊन योग्य ठिकाणी आपण टाकलेले आहेत. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार टिंबटिंब आहेत. मग ते कोण आहेत? प्रत्यक्षदर्शी आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना ही अकल्पित होती. पोशिंदा, शेतकऱ्याला भारताचा म्हणतात. म्हणजे शेतकरी कोण आहे? उभ्या जगाचा पोशिंदा आहे. कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो आणि तुम्ही पण ही सर्व प्रश्नांची उत्तरं पाठ करून सर्वांच्या कौतुकाला पात्र व्हा. पुढचा प्रश्न आहे, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द आपण लिहायचे आहेत. गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द बघा बरं. आता इथे गैर, गैरहजर, गैरसोय, गैरसमज. बिन, बिनतारी, बिनकामाचा, बिना संदेश. परा, परार्थी, पराभव, पराजय, पराक्रमी. असे वेगवेगळे शब्द आणखीही तुम्ही जमवू शकता. चला पुढे जाऊया. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण ओळखून अव्यये ओळखा. क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे आपल्याला. प्रश्न 1, माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आता माझे हसणे क्षणोक्षणी वाढत गेले, माझे हसणे वाढत गेले ही चाललं असतं, पण क्षणोक्षणी हा शब्द महत्त्वाचा म्हणून तो क्रियाविशेषण अव्यय आहे. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. ती चुका तर करतेच,
पण ती नेहमी चुका करते, जो शब्द या ठिकाणी त्यांनी दिलाय. आईने आशाला 100दा बजावले. तिला बजावलं तर असेलच, पण 100दा सांगूनही तिला कळलं नाही. 100दा शब्द क्रियाविशेषण. सभोवार दाट झाडी होती. झाडी तर होतीच, पण ती दाट होती. अशा पद्धतीनं क्रियाविशेषण अव्यय आपण पाहिले. पुढे जाऊया. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. टिंबटिंब वाहतुकीची साधने कमी होती पूर्वीच्या काळात. मी टिंबटिंब पाणी प्यायलो. घटा घटा पाणी प्यायलो. मला आई टिंबटिंब येताना दिसली. समोरून येताना दिसली. टिंबटिंब हिरवेगार गवत उगवले होते. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. अशा पद्धतीनं आपण हा संपूर्ण धडा पूर्ण केलेला आहे. आता ह्या धड्याला तुम्ही व्यवस्थित ठिकठिकाणी थांबवून वहीमध्ये प्रश्नोत्तर लिहून घ्या. धडा पाठ करण्यासाठी वारंवार ही प्रश्नोत्तर ऐका. आणि हो, 2री ते 10वीच्या सर्व विषयांच्या सर्व धड्यांखालील प्रश्नांच्या उत्तरासाठी महाराष्ट्र मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींना या चांगल्या शैक्षणिक गोष्टीविषयी तुम्ही सोडून आणखी कोण माहिती देणार? पटकन शेअर करूया. सगळ्यांची केअर करूया. आणि परत सारखे भेटत राहूया नवनवीन पुढच्या सर्व व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड बाय.